नमस्कार, मी प्रांजली सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की जे महिलांचं मानसिक स्वास्थ्य आहे ते का बिघडलं जातं। तर महिलांच्या मानसिक स्वास्थ्य कसं चांगलं राहील हे आपण बघणार आहोत। कसं आहे ना की महिलांकडे आपण एक मल्टीटास्किंग, महिला खरंच मल्टीटास्किंग करतात। त्या घरचं पण करतात, मुलांचं करतात, मोठे वृद्ध जे असतात, सासू सासरे आहेत त्यांचं करतात, दीर नणंद असेल। आता तर एवढी मोठी फॅमिली राहत नाही, पण मॅक्सिमम ठिकाणी सासू सासरे आहेत, मुलं आहेत। तर त्या सगळ्यांचं करता आणि आपण मुलांचं पण बघतोय की कॉम्पिटिशन वाढली आहे आणि ती कोणी वाढवली आहे, तर ती आपण वाढवली आहे। तर आपल्याला बघायचं आहे की हे सगळं करताना आपलं मानसिक स्वास्थ्य कसं चांगलं राहील। आता मुलांचं आपण काय करतो, टेन्शन घेतो की अरे बाप रे, आता हा स्कूलमध्ये जाणार, स्कूलमध्ये गेला तर याला एवढे पर्सेंटेज मिळायला हवे आणि या ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करायला हवं। इथपर्यंत ठीक आहे की त्याने वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करायला हवं, बट त्या प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये किंवा त्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये तो फर्स्ट यायलाच हवा, हा जो काही आपला अट्टहास आहे तो चुकीचा आहे। आणि त्या गोष्टीचं आपण टेन्शन घेतो आणि त्या टेन्शनमध्ये गेल्यामुळे आपल्याला मानसिक तणाव येतो। आपण तोच विचार करतो की माझा मुलगा फर्स्ट येईल ना। फॉर एक्झाम्पल अगदी सोपं ड्रॉइंग कॉम्पिटिशन राहिली तरी आपल्याला वाटतं की आपलाच मुलगा फर्स्ट येईल। प्रत्येक आईला असं वाटतं, अरे ती कॉम्पिटिशन आहे, त्याच्याबाबत तुम्ही जास्त विचार करू नका। वृद्धांचं आहे, आपण वृद्धांना सोडून देऊ शकत नाही। त्यांची जी काही सेवा आहे, सेवा मीन्स ती आपलं कर्तव्य आहे, तर आम्ही सेवा म्हणणार नाही, ती आपलं कर्तव्य आहे की त्यांची मेडिसिन्स वेळेवर देणं, त्यांना खायला प्यायला वेळेवर देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि स्त्रिया ते चांगल्या प्रकारे ते निभावत आहे। त्याचबरोबर त्या वर्किंगसुद्धा आहे। आज आपण बघितलंय की स्त्रिया कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे नाही आहे, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं कार्य करत आहे। पण झालंय काय की आपण बघितलं होतं की IT सेक्टरचा जर विचार केला तर बरेचदा काय होतं ना की IT सेक्टरवाल्यांना जो काय आपला कोरोनाचा पिरियड गेला आणि त्यामुळे बऱ्याच IT वाल्यांना वर्क फ्रॉम होम आलं आणि इथेच कुठेतरी चुकलं। वर्क फ्रॉम होम म्हणजे काय, त्यांना बाहेर पडायला काही नाहीच। मग त्यांचा जो काही वर्किंग टाईम होता, त्या ऑफिसला जायच्या त्यावेळेस काय होतं ना की त्यांना थोडा तरी वेळ मिळायचा, त्यांचं थोडं माइंड रिलॅक्स व्हायचं। पण वर्क फ्रॉम होम आहे त्या 24 आवर्स घरात राहायला लागलं आणि घरच्यांना पण वाटते की घरीच असते। मग घरच्यांसुद्धा एक्सपेक्टेशन्स वाढायला लागले आणि हे एक्सपेक्टेशन मीट करता आपल्या महिलांची दमछाक व्हायला लागली। पण असं न करता पहिल्यांदा की स्वतःला थोडा वेळ द्या। परंतु या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला आपली फॅमिली आणि आपला जॉब, आपलं वर्किंग प्रोफेशन या दोन्ही गोष्टी सांभाळायच्या तर आहेच आणि तुम्ही त्या चांगल्या प्रकारे सांभाळता सुद्धा, पण ते सर्व करताना स्वतःकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं। तेव्हा मला पहिले तुम्हाला हे सांगायचं आहे की स्वतःला वेळ द्या। कारण थोडा विचार करा की आपण दुसऱ्यांसाठी करतोय, दुसरे म्हणजे काय, तेही आपलेच आहे, पण आपली मुलं आहेत, आपले हजबंड आहेत, आपले सासू सासरे आहेत, त्यांच्यासाठी आपण किंवा आपल्या कंपनीतला जॉब आहे, तर यासाठी आपण सतत वर्क करत असतो। त्यांना काय हवं काय नको, जॉबमध्ये कुठले प्रोजेक्ट्स आहे यावर सतत आपण काम करतो। परंतु जर तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष केलं आणि तुम्ही आजारी पडल्या किंवा तुमचं मानसिक स्वास्थ्य जर बिघडलं तर तुमचं पूर्ण कुटुंब, तुमचा जॉब हे सगळंच धोक्यात येतं। तेव्हा विचार करा की तुम्हाला तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। जर तुम्ही तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवलं तरच तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी काहीतरी चांगलं करू शकता, तुम्ही तुमच्या समाजासाठी काहीतरी चांगलं करू शकता, तुम्ही चांगल्या प्रोफेशनमध्ये चांगलं
काम करू शकता. तुमचं जॉबची जी प्रॉडक्टिव्हिटी आहे, तुमच्या कामाची जी प्रॉडक्टिव्हिटी आहे ती तुम्ही चांगल्या प्रकारे देऊ शकता. तेव्हा स्वतःला वेळ द्या, स्वतःसाठी काही वेळ राखून ठेवा. एक्सरसाइज करा. जो काही एखादा तुम्हाला छंद असेल, सिंगिंगचा असेल, रीडिंगचा असेल, मूवी बघण्याचा असेल, गपशप करण्याचा असेल तर ते करा. मैत्रिणींसोबत गपशप करा. बरेचदा काय होतं ना की बऱ्याच गोष्टी असतात आणि आपल्याला बोलायचं असतं पण मैत्रिणींचा कॉन्टॅक्ट नसतो आणि आपलं रिझन असतं की माझ्याकडे तर वेळच नाही आहे. वेळ काढा, स्वतःसाठी वेळ काढा, छंद जोपासा, मोकळ्या हवेत फिरायला जा, एक्सरसाइज करा. म्हणजे अर्धा तास एक्सरसाइज करणं हे प्रत्येक स्त्रीसाठी आवश्यक आहे. कारण एक्सरसाइजने काय होतं की आपलं जे काही टेन्शन आलं असतं, प्रेशर आलं असतं तर रिलॅक्स होतं, आपली बॉडी रिलॅक्स होते आणि आपलं माइंडसुद्धा रिलॅक्स होतं. त्याच्यामुळे अर्धा तास तरी तुम्ही एक्सरसाइजसाठी द्या. त्यामध्ये मेडिटेशन करा. आणि हे बघा, एक्सरसाइज म्हणजे काही खूप कॉम्प्लिकेटेड एक्सरसाइज करायची आहे असं नाही आहे. मोकळ्या हवेत फिरायला जा. साधे साधे एक्सरसाइज यूट्यूबवर सुद्धा त्याचे साधे साधे व्हिडिओज असतात, ते घरच्या घरी करा. घरच्या घरी योगामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर योगा करा, कुठल्याही प्रकारे करा, पण ते करा. त्याच्यामुळे तुमचं टेन्शन जे आहे ते रिलीज होतं, तुमची बॉडी रिलॅक्स होते आणि तुम्हाला एनर्जी, जी काय आपल्याला एनर्जी आपण म्हणतो ना खूप फेल वाटतंय, सगळं करते पण मला खूप फेल वाटतंय, तर ते एनर्जेटिक राहण्यासाठी आपल्याला ते खूप मदत करतं. दुसरं जे आहे ते म्हणजे की तुमचं जे काय डाएट आहे ते चांगलं असायला हवं. कारण आपल्याला जे काम करायचं आहे घरचं, ऑफिसचं, त्याच्यासाठी आपल्याला शक्ती असणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर तुमचं जे काही डाएट आहे ते न्यूट्रिशनयुक्त डाएट असायला हवं. हिरव्या भाजीवाल्या, चांगले फळं, ज्यूस, भरपूर प्रमाणात पाणी पिणं, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर त्या तुमच्यासाठीच नाही, तुमच्या फॅमिलीसाठी सुद्धा महत्त्वाच्या आहे. सो न्यूट्रिशनयुक्त डाएट ही तुमची दुसरी प्रायोरिटी असायला हवी. थर्ड आहे की बरेचदा काय होतं ना, म्हणजे आपण थर्ड पॉईंटकडे जाण्याच्या आधी आपण सेकंड पॉईंटवर डिस्कस करूया की न्यूट्रिशनयुक्त डाएट मी का म्हणते की खूप महत्त्वाचं आहे. आत्ता आपल्याला कळतं नाही खूप घाई आहे, माझ्याकडे वेळ नाही आहे आणि आपण काय करतो, पिझ्झा मागवूया, बर्गर मागवूया किंवा काहीतरी चिवडा पोहे खाऊया कारण आपल्याकडे वेळ नाही आहे. पण तसं करू नका. हेल्थ इज वेल्थ. कारण हे दोन्ही गोष्टी एकमेकावर डिपेंड आहे. जर तुमचं मानसिक आरोग्य बिघडलं, तुमचं शारीरिक आरोग्य बिघडतं. तुमचं शारीरिक आरोग्य बिघडलं, तुमचं मानसिक आरोग्य बिघडतं. तेव्हा मानसिक आरोग्य जर तुम्हाला चांगलं ठेवायचं असेल तर तुम्हाला तुमचं शारीरिक आरोग्यसुद्धा ठेवणं चांगलं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर थर्ड पॉईंटकडे मी जाते ती म्हणजे झोप. हो, झोप खूप महत्त्वाची आहे. आणि झोप म्हणजे ती खूप 12 तास 13 तास घ्यायची असं नाही आहे. तर तुम्हाला एक साऊंड स्लीप येणं खूप गरजेचं आहे. शांत झोप येणं खूप गरजेचं आहे. साठी लवकरात लवकर झोपा. कारण जेव्हा तुम्ही बेडवर जाता त्यावेळेस तुमचं झोपण्याचं जे काही आहे, ती रूम आहे, ती त्या झोपण्याच्या उपयुक्त करा. म्हणजे रूममध्ये काळोख करा, बंद प्रकाश ठेवा, खूप लाईट आहे. झोपायच्या आधी 2 तास आधी मी तर म्हणेल, पण 2 तास तुम्हाला खूपच अवघड वाटेल, 1 तास आधी मोबाईल, टीव्ही, कुठलंही डिजिटल गॅजेट वापरू नका आणि शांत झोपा. बरेचदा आपण यावर मी आणखी व्हिडिओ बनवेल की बऱ्याच लोकांचे, स्पेशली IT मध्ये जे काम करत आहेत, कारण त्यांना वर्कलोड असतो आणि ते रात्र जागून काम करतात. तर बऱ्याच आज तरुण पिढीमध्ये म्हणजे ज्यांचं 30-35 एज आहे त्यांचं सुद्धा म्हणते आहे की आम्हाला लक्षात राहत नाही, म्हणजे त्यांचा मेमरी लॉस होत आहे. तर मेमरी लॉसवर मी नक्की एक थोडा डीपमध्ये व्हिडिओ बनवेल की मेमरी लॉस का होतो, त्याची काय काय कारणं आहेत आणि आपण त्याच्यावर कसं काय ओव्हरकम करू शकतो. आज आपण स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावर बोलतोय. तर स्त्रियांनी स्वतःला वेळ देणे,
खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपलं न्यूट्रिशनयुक्त डाएट घेणं गरजेचं आहे आणि झोप घेणं गरजेचं आहे. तर झोप म्हणजे आपल्याला साऊंड झोप घेणं गरजेचं आहे. तुर्तास आपण इथेच थांबूया. जर आपल्या महिलांना आपलं मानसिक आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, कारण आपलं मानसिक आरोग्याचं चांगलं असेल तरच आपण आपल्या कुटुंबाचं मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य चांगलं ठेवू शकतो. तुम्हाला माहिती आहे की स्त्री ही कुटुंबासाठी किती महत्त्वाची आहे. तेव्हा दुर्लक्ष करू नका. स्माइली राहा, एन्जॉय करा, रिलॅक्स राहा, एनर्जेटिक राहा. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जे तुमच्या कुटुंबासाठी करायचे, जे करिअर्समध्ये तुम्हाला परफॉर्म चांगला द्यायचा आहे, त्या सगळ्या नक्कीच पूर्ण होतील. तुर्तास इथेच थांबते. प्रांजल सायकोलॉजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. धन्यवाद.